भ्रष्टाचार किती तो वाढत चालला भ्रष्टाचार, ज्याला त्याला पैसा प्रिय झाला। कोणतंही काम पैशाशिवाय होत नाही, किती महत्त्व देतात एकाच गोष्टीला। सांगावं एखादं काम कोणाला, लगेच टेबलाखाली जातो हात। नाही पैसे द्यायचे झालेच तर आपलाच करू शकतात घात। साध्या साध्या कामाचाही किती तो पैसा मागतात, एवढं कमवून योग्य कामास कमी, पण स्वतःच्या चैनीवरच उधळतात। किती यांच्या टेबलला ड्रायव्हर, किती दिले तरी नाही समाधान। बरोबर करून द्या कितीही कागद, चुका काढून जीव करतात हैराण। बाप्पा मोरया, जरा अशांना नीट वागायची दे ना अक्कल, किंवा अशांना सरळ मार्गावर आणायची कशी लढवता येईल मला शक्कल। स्वतःशी तरी प्रामाणिक राहू देत, प्रभू त्यांना वाटू दे कामाची लाज। कळू दे त्यांना काय चुकते त्यांचं, मग तर चढेल ना माणुसकीची साज। भ्रष्टाचाराच्या या अंकित वाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी करोडोचा शिक्का उमटवलेला आहे। यातच एक नाव आहे ते आरोपाच्या फैरीत असणाऱ्या तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क विभागातील चंद्रपुरातला ग्रामीण भागातील दुय्यम निरीक्षक जय उर्फ जगदीश पवार यांचे। चंद्रपूर जिल्ह्यातून जिवती तालुक्यातील महाराजगुडा या गावातून हा अधिकारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परीक्षा पास करत वेटिंग लिस्ट मधून क्लिअर झाला। चंद्रपुरात पहिल्याच टप्प्यात पदभार घेत थेट या अधिकाऱ्याने भरारी घेतली। दारूबंदीची चाऊल या अधिकाऱ्याला दुय्यम वरून प्रथम क्रमांकाच्या रेषेत घेऊन आली। दारूबंदीमध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्याकडून महिन्याकाठी लाखोची माया या अधिकाऱ्याने जमवल्याचे गंभीर आरोप सुद्धा यावेळेस या अधिकाऱ्यावर लागलेले आहे। राज्याची सत्ता बदलताच दारूबंदी हटवण्यासाठी प्रशासकीय आणि राज्य पातळीवर मोठ्या हालचाली झाल्या। या अधिकाऱ्यांनीही दारूबंदी संदर्भात निवेदन स्वीकारण्यात कुठलीच कसरत बाकी ठेवली नव्हती। 5 वाजता निवेदन स्वीकारण्याची अंतिम वेळ असताना याच दुय्यम निरीक्षकाने चक्क अर्ध्या तासातच दारूबंदीचा निकालही जाहीर करून टाकला होता। एका व्यक्तीने 10 निवेदन सुद्धा यावेळेस दिले। काहीतर बिना सहीचे सुद्धा निवेदन स्वीकारण्यात आल्याचे आरोप सुद्धा यावेळेस झाले होते। दारूबंदी हटताच या महारथीने मद्य परवाने वाटपात मोठा घोळ करत करोडो रुपयाचा जलसा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नावावर निंबू टोचून उकळला असल्याची गोपनीय माहिती विश्वसनीय सूत्रांनी डेली पोस्टमॉर्टमला दिली आहे। दुर्गापूर रोडवरील डावरा वाईन शॉपचा अहवाल या अधिकाऱ्याने केव्हा तयार केला हे कोणालाच माहिती पडली नाही। या मोबदल्यात या अधिकाऱ्याने 15 लाख रुपये घेतल्याचा सनसनी खुलासा राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याने डेली पोस्टमॉर्टम कडे केला आहे। असे एक नाही तर अनेक तक्रारी या अधिकाऱ्याच्या वाढतच गेल्या आणि हा मल्लीन अधिकारी करोडो रुपयाचा राज्य उत्पादन शुल्क विभागातील किंग मेकर म्हणून उदयास आला आहे। बंगाली कॅम्प परिसरातील CL3 लायसन्स प्रकरणात तर या अधिकाऱ्याच्या विरोधात चक्क रामनगर स्टेशनला तक्रार दाखल झाली होती। लायसन्स धारकाची खोटी सही चक्क स्टॅम्प पेपरवर रेखाटल्या गेली होती। आर्थिक हितापोटी या अधिकाऱ्याने चांगलेच नाव चंद्रपूर जिल्ह्यात गाजवले। करोडो रुपयाची भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जंगम मालमत्ता या अधिकाऱ्याने जमवल्याची भक्कम चर्चा सध्या रंगू लागली आहे। सामाजिक स्तरावरून याची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुद्धा याची तक्रार करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही याची तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। एकूणच काय तर जय हा आतापर्यंत विजयाचा शिल्पकार राहिला आहे, मात्र कायद्याची कुंडलीवर आता या अधिकाऱ्याचे नाव सुवर्ण अक्षरात दाखल झाले असल्याने आता कारवाईचा फास आवरला जाणार आहे हे तितकेच खरे।